हॅलो गाईज, वेलकम और वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. मी तुम्हाला सांगणार आहे तुम्ही घरी बसल्या ग्लास स्किन कशी मिळवू शकता आणि कोणतेही केमिकल्स किंवा कोणतेही प्रोडक्ट्स यूज न करता. मी जराही म्हणजे प्रोडक्ट यूज नाही करणार आहे जे केमिकल्सने बनलेले जे असतात, कारण की ना खूप दिवसा अगोदर मी अशा व्हिडिओज बघत होती आणि मी त्या ट्राय केल्या आणि त्या रिअल मध्ये वर्क करतात. सो मी विचार केला मी हे यूट्यूबला ह्याच्यावर एक व्हिडिओ बनवते आणि कोणतेही केमिकल्स यूज न करता मी जे पण आता इन्ग्रेडियंट्स जे पण यूज करणार आहे ह्या व्हिडिओमध्ये त्यामध्ये जे लागणारं जे साहित्य सामग्री जे सामान आहे ते तुमच्या घरी असणारच असणार. म्हणजे नॉर्मल बेसिक गोष्टी मी आता यूज करणार, मला पुढे व्हिडिओमध्ये समजेलच. सो ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण की मी स्टेप बाय स्टेप सांगणार आहे. आणि आता हा माईक मी असं इथे लावला ना तेवढा बघा, इथे लावला तर एवढा आवाज नाही येत, इथे पकडला तर जास्त आवाज येतोय. पण ठीक आहे. आणि मी थोडासा मेकअप माझ्या फेसवर लावलाय कारण की मी एक व्हिडिओ शूट करत होती म्हणून. सो पहिला तर मी माझा फेस मस्त धुवून घेते आणि मग व्हिडिओला सुरू करूया. आणि मी मस्त माझा फेस वॉश करून घेतलेला आहे. आता फेसवर माझ्या कोणतीही क्रीम किंवा कोणताही मेकअप काहीच नाहीये. तर सर्वात पहिला आपण फेसला, आणि मी ना आता माईक घेऊन असं बोलू नाही शकणार, तर मी व्हॉइस ओव्हर देईन या व्हिडिओला, कारण की माईक धरू आणि मग ते सगळं करता नाही येणार. मस्त करते. सो स्टेप 1 आपण करणार आहे इथे डीप क्लिन्झिंग. म्हणजे आपल्या फेसवर जो पण डस्ट असेल, काही प्रोडक्ट असेल, ते पूर्णपणे निघून जावं म्हणून आपण इथे डीप क्लिन्झिंग करणार आहे. आणि त्यासाठी मी इथे वापरते कोकोनट ऑइल. तुम्ही होममेड कोकोनट ऑइलसुद्धा यूज करू शकता. आणि कोकोनट ऑइलने मसाज केल्यामुळे माझा फेस एवढा जास्त क्लीन आणि एवढा जास्त स्मूथ वाटत होता ह्या स्टेपनंतर. आणि ह्याच्यामुळे खूप सारे लोक बोलतात की स्किन काळीसुद्धा पडते, पण ते ठेवल्यावर पडते. मी तर ह्याला 5 मिनटंच ठेवणार आहे माझ्या फेसवर, सो एवढं काही काळं पडत नाही. आणि मसाज केल्याच्या नंतर मी एका कॉटनच्या पॅडने त्याला कॉटनने पुसून घेणार आहे, जेवढा पण ऑइल असेल तेवढा. आणि हा ऑइल ना लास्टला तुम्ही बघणार पूर्णपणे फेसवर निघून जाणार आहे, जास्त ऑइली फेस नाही वाटत. आणि नंतरला ह्याच्या कॅमेरामध्ये दिसतं की नाही माहीत नाही, पण समोरून खूप जास्त घाण दिसत होती. स्टेप 2 आपण करणार आहे क्लिन्झिंग. इथे मी घेतलेलं कच्चं दूध आणि त्यामध्ये मी कॉटन डिप केलेलं आहे आणि त्याने आपल्या फेसवर पूर्ण रफ करायचं आहे, जेणेकरून जे आपण कोकोनट ऑइल लावले आपल्या फेसला ते पूर्णपणे निघून जाईल. आणि अजून पण जर फेसवर काही राहिलं असेल घाण तर तीसुद्धा निघून जाईल. त्यामुळे मी 5 मिनटं याने आपला फेस चांगला रफ करून घेणार आहे. आणि मिल्कमध्ये लॅक्टिक ॲसिड असतं, जेणेकरून खूप साऱ्या क्रीम्स वगैरे जे आपण विकत घेतो त्यामध्ये यूज होतो आणि ज्याने आपली स्किन खूप क्लीन मॉइश्चराईज ठेवायला मदत करते. आणि थर्ड स्टेप म्हणजे आपण इथे स्क्रब यूज करणार आहे. जो स्क्रबमध्ये मी टाकलेला आहे दही आणि राईस फ्लार, बस या 2 गोष्टीच टाकलेल्या आहेत. आणि ते मी माझ्या पूर्ण फेसला लावणार आहे आणि त्याने माझे फेस पूर्ण 5 मिनटं रफ करणार आहे छान प्रकारे, जेणेकरून आपले जे पोर्स असतील ते ओपन होतील. आणि राईसमुळे आपली स्किन सॉफ्ट होते, क्लीन होते, ब्राईट व्हायला हेल्प होते, म्हणून ते आपण राईस यूज केलेला आहे. आणि त्याने मस्त माझं स्किन रफ करणार आहे 5 मिनटं. आणि या पूर्ण व्हिडिओमध्ये तुम्ही बघत असाल मी ज्या पण गोष्टी वापरते त्या तुमच्या घरी सहज भेटून जातील. अशी कोणतीच गोष्ट मी यूज नाही केली जी तुम्हाला ऑनलाईन मागवावी लागेल की जी तुमच्या घरी नसेल अवेलेबल. सगळ्या गोष्टी तुमच्या घरी अवेलेबल सहज तुम्हाला भेटून जातील. आणि मी स्क्रब केल्याच्या नंतर परत एक कच्चं दूध घेणार आहे, त्यामध्ये कॉटन डिप करणार आहे आणि जे आपण फेसला आपल्या स्क्रब लावलेलं ते कॉटनने पूर्णपणे मी काढून टाकणार आहे. एकदम हलक्या हाताने काढणार आहे. आणि मी जो स्क्रब बनवलेला तो माझ्या फेसवर मी ठेवला नाही आहे, तो डायरेक्ट मी रफ केला, छान मसाज केलं माझ्या फेसवर आणि तसाच मी त्याला धुवून घेतलेला आहे. तो जास्त वेळ नाही ठेवायचा आहे स्क्रब आपल्या फेसवर. आणि ते स्क्रब लावल्याच्या नंतर मी माझा फेस वॉश केलेला आहे आणि आता कॉटनच्या कपड्याने त्याला पुसून घेते आहे. आणि तुम्ही फेस आताच बघू शकता खूप जास्त क्लीन आणि एवढा गुळगुळीत आणि सॉफ्ट वाटत होता मला फेस या स्टेजच्या नंतरच. आणि फोर्थ स्टेप आपण करणार आहे ते आपल्या फेससाठी फेस पॅक बनवला आहे मी, जो खूप जास्त फेमस आहे आणि सगळ्याच मुलींना माहीत असेल. ज्यामध्ये मी यूज केलं आहे बेसन, हळदी आणि कोकोनट ऑइल आणि थोडंसं मिल्कसुद्धा टाकलेलं आहे. तुम्ही हनीसुद्धा यूज करू शकता. आणि हे सुद्धा मी माझ्या फेसवर छान असं लावणार आहे आणि याला आपण 10 मिनटं ठेवून देणार आहे. आणि 90% आपण याला ड्राय करणार आहे, पूर्णपणे 100% ड्राय नाही करून द्यायचे आपण. आणि इथे 90% ड्राय झाल्याच्या नंतर मी परत त्याला कॉटनच्या पॅडने पुसून घेतलेला आहे. आणि पुसून घेतल्याच्या
झाल्याच्यानंतर ना छान मसाजसुद्धा केला आहे आणि त्यानंतर मी फेस वॉश करून घेतला आहे पाण्यानेच नॉर्मल आणि ते कॉटनच्या कपड्याने पुसून घेतलं आहे आणि माझा फेस बघू शकता तुम्ही ब्राईट झालेला आहे. आणि लास्ट स्टेप आपण इथे करणार आहे सगळ्यात आईस रोल, जेणेकरून तुमचे जे पोर्स आहेत ते टाईट व्हायला मदत करते आणि इन्स्टंट जो ग्लो आहे तो येतो फेसवर, म्हणून मी ते आईस रोल करणार आहे. तुमची स्किन जर जास्त सेन्सिटिव्ह असेल तर तुम्ही कॉटनच्या पॅडमध्ये रफ करून तुम्ही आईस रोल करू शकता. आणि हे झाल्याच्या नंतर मी फेस माझा पूर्ण पुसून घेणार आहे छान. आणि असे होते आपले 5 स्टेप इझी पीझी आणि ज्या की तुमच्या घरी तुम्ही सहज करू शकता. लास्टला मी इथे टोनर यूज करते, ज्यामध्ये मी यूज करते रोज वॉटर, जे की सहज तुम्हाला भेटून जाईल आणि ते मी टॅप करते माझ्या फेसवर, डायरेक्ट फेसवर स्प्रे नाही केलं आहे. आणि लास्टला मी इथे लावते निव्या क्रीम, जी की ऑलमोस्ट संपत आली आहे. आणि मी ते निव्या का लावते, कारण की माझी स्किन खूप जास्त ड्राय पडते, सो म्हणून मी निव्या क्रीम लावते. आणि जो आपण फर्स्ट स्टेपला जो ऑइल लावलेला कोकोनट ऑइल, तो आता माझ्या स्किनवर जरा पण नाही राहिला आहे. आणि असा होता हा माझा स्टेप बाय स्टेप होममेड फेशियल. तुम्ही बोलू शकता माझी स्किन किती ग्लो करते क्लोजअप करून पण एकदम. आणि हे फील मला जे होतंय आता, वॉव! आणि मी जे फर्स्ट स्टेपमध्ये जे कोकोनट ऑइल यूज केलेले ते आता मला जरा पण असं ऑइली फेस नाही वाटत आहे माझा. पूर्ण ऑइल निघून गेलंय. आणि तुम्ही सुद्धा ही प्रोसेस एकदा नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला काय वाटलं. कारण की माझ्यासाठी हे एकदम चांगलं वर्क करतं आणि मी आता हे सेकंड टाईम केलं. फर्स्ट टाईम केलं तेव्हा माझं असं झालं की वॉव! मी हे आधी का नाही ट्राय केलं. सो तुम्ही सुद्धा ट्राय करा आणि खूप ईझी प्रोसेस आहे आणि एवढं काही जास्त मी कोणते केमिकल्स वगैरे पण नाही यूज केले. मला ही व्हिडिओ आवडली असेल आणि अशा टाईपचे अजून व्हिडिओ जर आवडत असतील तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि असा होता माझा स्टेप बाय स्टेप फेशियल. तुम्ही बोलू शकता होममेड. तुम्हाला पार्लर वगैरे मध्ये जायची पण गरज नाही आणि एवढे पैसे वेस्ट करायची पण गरज नाही. तुम्ही घर बसल्याच हे सगळी प्रोसेस करू शकता. ह्या प्रॉडक्टमुळे तुमच्या स्किनवर कोणतेही साइड इफेक्ट नाही होणार आहेत, कारण की हे सगळे घरच्याच वस्तू आहेत. आणि तुम्ही जर इथपर्यंत व्हिडिओ बघितला असेल तर खूप खूप धन्यवाद. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आणि ही इन्फॉर्मेशन आवडली असेल आणि तुम्ही सुद्धा नक्की एकदा घरी ट्राय करा. मी जर हे 7 दिवस केलं तर स्किन एकदम किती छान होऊन जाईल. होप तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल आणि जर आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.